नमस्कार. दुर्योधनानं एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो म्हणजे युधिष्ठिराच्याकडे आपलं सैन्य पाठवून, आपला दूत पाठवून तू हरणारच आहेस हे सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर याला स्लेजिंग म्हणतात. स्लेजिंग, नरेटिव्ह सेट करणे, हरल्याची भावना निर्माण करणे, हे सगळं दुर्योधनाने करण्याचा प्रयत्न केला. पण याला युधिष्ठिर बदला नाही. आता काय होतं, आपल्याकडं निवडणुका होतात तेव्हा सर्वे येतात, हरणारच आहे असं म्हटलं जातं, झालं गेलं असं म्हटलं जातं. तसं अगदी युद्धाच्या आरंभाला युधिष्ठिराचा सगळाच एकूण जोश कमी करण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केलेला आहे आणि याला युधिष्ठिराने हाणून पाडलाय. त्याला सांगितलंय की हे युद्ध होणार आहे, हे अटळ आहे आणि जिंकेल कोण हे युद्धात ठरेल. तू जा बाबा, उगाच तुझ्या राजाला सांग की यात वेळ वाया घालू नकोस, आता जिंकायचं कोण हे पुढच्या काळात ठरेल. आता जवळपास युद्धाची औपचारिक घोषणा झालेली होती आणि ज्या क्षणी युद्धाची औपचारिक घोषणा झालेली आहे त्यावेळी वेगवेगळ्या राजांना निरोप जाऊ लागलेत. तुम्ही आमच्या मदतीला या, आमच्या मदतीला या. आणि प्रत्येकाच्या निरोपाला, साधेला प्रतिसाद देत संपूर्ण भरतवर्षातील वेगवेगळे राजे कुरुक्षेत्राकडे निघालेत. आता लक्षात घ्या, भरतवर्षातून निघालेल्या राज्यांचं सैन्य आणि सगळे राजे जेव्हा कुरुक्षेत्राकडे निघालेत तेव्हा भरतवर्षाच्या भूमीतून माणसांची नदी कुरुक्षेत्र नावाच्या सागरावर येते आहे की काय असं वाटू लागलाय. कारण कुरुक्षेत्र सागर तर होणार आहे, पण तो रक्ताचा सागर होणार आहे. तांबडा समुद्रच म्हणा ना हवं तर. या कुरुक्षेत्राकडे जायला निघालेल्या सैन्याची संख्या बघता, ज्या भूमीवरून पाण्याचा प्रवाह वाहतो त्या भूमीवर माणसांचा प्रवाह वाहतो आहे असं वाटू लागलं होतं. दक्षिणेकडून उत्तरेकडे, अतिउत्तरेकडून पुन्हा कुरुक्षेत्राकडे, असा सगळा म्हणजे पूर्वेकडचे राजे पश्चिमेकडे जाताना दिसत आहेत, पश्चिमेकडचे पूर्वेकडे येताना दिसत आहेत. असं सगळं भरतवर्षातून वेगवेगळ्या सैनिकांचा प्रवाह येणं चालू आहे. राजे तरी किती, देशोदेशीचे राजे. म्हणजे कुठे विराट येतोय आपलं सैन्य घेऊन, कुठे मगध नरेश सहदेव येत आहेत, सहदेव वेगळा, मगध नरेश सहदेव येत आहेत, पांचाल नरेश द्रुपद निघालेत, सात्यकी आपल्या यादव कुळाचा सैन्य घेऊन निघालेला आहे, चेदी राजा धृष्टकेतू येत आहेत, कैकेयी देशचे राजे बृहदक्षेत्र येत आहेत, सिंधू नरेश जयद्रथ आपल्या सैन्यासह निघालेला आहे, महाराज कृतवर्मा आपल्या सैन्यासह निघालेले आहेत, भूरिश्रवा आपल्या सैन्यासह निघालेले आहेत, त्रिगतराज दक्षिण आपल्या सैन्यासह निघाले आहेत आणि कलिंग राजचा राजा ऋतुयुद्ध सुद्धा निघालेला आहे. आता हे प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेने येत आहेत आणि वेगवेगळ्या सैन्यात सहभागी होण्यासाठी निघालेले आहेत. आता यावेळी आणखी एक व्यक्ती प्रवासाला निघालाय. आता मी या सगळ्यांची नावं नुसती घेतली आहेत, पण कथा मात्र एकाच व्यक्तीची सांगतोय. त्याचं महत्वाचं कारण आहे. एक राजा आपल्या सैन्यासह निघालाय आणि तो म्हणजे मद्रदेशचा राजा शल्य. मद्रदेशचा राजा शल्य आपल्या सैन्यासह मद्रदेशाकडून कुरुक्षेत्राकडे येत असताना त्याला एक सुखद धक्का बसलाय. आणि तो सुखद धक्का काय आहे? शल्य निघाल्याबरोबर त्याच्या राज्याची सीमा ओलांडल्यापासून लगेच त्याच्या सैन्याची बडदास्त ठेवली जाते. मग राहायची व्यवस्था, खायची व्यवस्था, निवासाची उत्तम व्यवस्था, कुठे थांबायचं, ही सगळी व्यवस्था आपोआप आधी पूर्वनियोजित केल्याप्रमाणे होऊ लागलेली आहे. शल्याला आश्चर्य वाटलंय की एवढी व्यवस्था कोण करतंय आपली. तो खुशाही झालाय. त्याला वाटतंय की आपल्या भाच्यांनी ही व्यवस्था केलेली असेल, म्हणजे पांडवांनी ही व्यवस्था केलेली असेल. आणि मोठ्या दिमाखात मद्रनरेश शल्य निघालेला आहे. ज्याने ही व्यवस्था केली आहे त्याला आपल्याला सहकार्य करायचं आहे असं मनाशी ठरवलंय. मद्रनरेश मजल धर्मजलकडे कुरुक्षेत्राकडे येऊ लागला आणि त्या कुरुक्षेत्राच्या जवळ येऊन थांबल्याबरोबर मद्रनरेशाला एका गोष्टीची जाणीव झाली आहे. आणि ती जाणीव काय आहे? आपली जी संपूर्ण प्रवासामध्ये अनेक दिवस बडदास्त ठेवल्या गेलेली आहे ती बडदास्त आपल्या भाच्यांनी नव्हे तर ती कौरवांनी ठेवली आहे, दुर्योधनाने ठेवलेली आहे.
आणि दुर्योधनाने युद्धभूमीच्या सीमारेषेवरच त्यांचं स्वागत करत मद्रनरेश शल्यांना आपल्या बाजूनं लढण्याची विनंती केली आहे. आता मात्र मद्रनरेश अस्वस्थ झालेत, कारण हे युद्ध कसं होणार आहे, किती भयंकर होणार आहे याची जाणीव मद्रनरेशांना आहे. किती वाईट होणार आहे याची जाणीव आहे. आणि अशा वेळी आपण आपल्या भाच्यांच्या सोबत राहण्याच्या पेक्षा कौरवांच्या सोबत राहायची वेळ आपल्यावर आलेली आहे याची खंत त्यांच्या मनात आहे. काय करावं? जावं कौरवांच्या सोबत? या सगळ्या मदतीला नाकारून लाथाडून कौरवांची सोबत करावी की पांडवांची करावी, की पांडवांना धोका देत कौरवांच्या सोबत जावं? काय करावं हा एकमेव विचार मद्रनरेशाच्या मनामध्ये आहे. आणि जेव्हा मन शंकेच्या काहुरानं भरलेलं असतं, आशंकित झालेलं असतं, तेव्हा प्रत्येकाच्या समोर उभा राहतो तो भगवान श्रीकृष्ण. सगळ्या प्रश्नाची उत्तरं कृष्णाकडे आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तरं कृष्णाकडे आहे. आणि तो त्या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी मद्रनरेश शल्य भगवान श्रीकृष्णाकडे जातो आणि म्हणतो, देवा काय करू? माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. माझ्यावर इतके उपकार एवढ्या सैन्यावरती, सोपं नसतं, एवढ्या सैन्यावरती एवढे मोठे उपकार केलेले आहेत की मला प्रश्न पडतो की आता काय करावं. दुर्योधनाने प्रस्ताव दिलाय. तेव्हा कृष्ण मंदस स्मित करत शल्याला म्हणतो, मला वाटतं आपण कौरवांच्या बाजूनी, दुर्योधनाच्या बाजूने लढावं. एका फटक्यात उत्तर हो, एका फटक्यात उत्तर. काही नाही, सांगणं नाही, समजावून सांगणं नाही, इकडे ये म्हणणं नाही. खरं तर सगळ्यांना वाटू शकतं की मद्रनरेशासारखा शक्तिशाली राजा आपल्या भाच्याच्या बाजूनी असेल, माद्रीचा भाऊ, मामा नकुल सहदेवाचे, आपल्या बाजूनी असेल तर अधिक बरं. पण कृष्ण मात्र म्हणतोय, मला वाटतं तुम्ही कौरवाच्या बाजूनी लढावं. मद्रनरेश म्हणतात, देवा असं काय सांगताय? असं कशासाठी? हे सगळं का होत आहे? तेव्हा कृष्णाने सांगितलं की तुम्ही कौरवांच्या बाजूनी असण्यातच पांडवांचं हित आहे, कारण तुम्ही एक कसलेले मुरब्बी सारथी आहात. आणि मला खात्री आहे की त्या युद्धभूमीमध्ये जेव्हा अंगराज कर्ण युद्धाला उतरेल, ती वेळ येणार आहे, मला माहित आहे ती वेळ येणार आहे. सेनापती म्हणून अंगराज कर्णाला उतरावं लागणार आहे. त्यावेळी अंगराज कर्णाला नामोहरम करणे, मानसिक दृष्ट्या खच्चीकरण करण्याची आवश्यकता असणार आहे. काय खतरनाक डोकं आहे हो कृष्णाचं. म्हणून मी म्हणालो बघा पहिल्यांदा की राम आणि कृष्ण याच्यामध्ये खूप फरक आहे. राम साधा सरळ सोपा आहे, रला काना राम, अगदी कुठे जोड नाही, तोड नाही, काय नाही, अगदी दिवसाचा जन्म. आणि हा कृष्ण अर्ध क त्याला र, त्याला श्न, आदश त्याला ण, सगळी जोडतोड, सगळी जोडतोड. मध्यरात्री 12चा जन्म, हे मध्यरात्री दुपारी, हे मध्यरात्री. आता लोक मला म्हणतात की 12 म्हणजे वेळ कशी कळली? अहो 12 रूढार्थाने मी आत्ता 12 म्हणतोय. मध्यरात्रीचा जन्म आहे. त्यावेळेला घड्याळ होतं का, कळत होतं का? तुम्हाला काय माहित आहे? हिंदू परंपरा म्हणजे ज्यांनी माझ्या ह्याच्यावरती मागच्या 12 वाजताच्या वरती आक्षेप व्यक्त केलेत त्यांना, अहो 12 कधी वाजतात हे देवाला कळतं, 12 कसे वाजवायचे हे देवाला कळतं. तुम्ही आपलं 10 वाजून 10 मिनिटाचं सांभाळत राहा, पण त्याच्या घड्याळात 12 कधी वाजतात हे कळतं. आणि शल्याची व्यवस्था केली आणि तेव्हापासून शल्य हा शब्द आलाय, लक्षात घ्या. तेव्हापासून शल्य हा शब्द आलेला आहे. आणि कृष्णानं शल्याला कौरवांच्या सोबत राहण्याचा सल्ला दिलाय आणि शल्यानं देखील तो मानलेला आहे. आता प्रचंड मोठं सैन्य घेऊन शल्य कौरवांच्या सेवेत दाखल झालेला आहे. या युद्धात काय चमत्कार घडतो ते बघूया पुढच्या भागामध्ये.